उद्धव ठाकरे राजकारणासाठी रामरक्षा आंदोलन करतायत अशा शब्दात मंत्री संजय शिरसाटांनी टीका केली आहे। दरवेळेला भूमिका बदलून आंदोलन सुरू आहे अशा शब्दात शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरे आज नागपूरला आंदोलन करतायत, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे। या माध्यमातून कदाचित त्यांना हिंदुत्व जागा होतंय त्यांचं आणखी जे ते विसरले होते। परंतु मला वाटतं या आंदोलनाला एवढं त्यांना पाठिंबा मिळणार आहे। दरवेळेला भूमिका बदलून जर तुम्ही आंदोलन करतात तर लोक मूर्ख नाहीत, लोकांना कळतं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आता रामरक्षा आंदोलन करताय। म्हणून निश्चितच तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की तिथे तुम्हाला त्यांना जास्त काय त्यांना म्हणतात सपोर्ट मिळणार। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून भाजप आता आक्रमक झाली। अमरावतीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आले। रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचता येईल का? अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपनं डिवचले। उद्धव को सन्मती सद्बुद्धी दे भगवान आशयाचं बॅनर देखील अमरावतीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 दिवस जेव्हा राम मंदिराचा प्रश्न होता तेव्हा 18 दिवस ते तुरुंगात राहिले आणि पूर्ण पठण आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचा कुठेही आता जर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही एक पोस्टर या ठिकाणी लावलेला आहे की आपण जर पाहिलं तर पुस्तकात सुद्धा वाचता येणार नाही, रामरक्षा सुद्धा पाठांतर नाही, वाचता येणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि त्यांना आता रामरक्षाची आठवण आलेली आहे। मला असं वाटते की देवाने त्याला चांगली बुद्धी देव आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर चांगलं होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो। महत्त्वाचे अपडेट समर्थी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमासाठी आता रवाना झालेत। रेडिसन ब्ल्यू हॉटेल या ठिकाणी येथून करता निघाल्याची माहिती समजते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नागपुरात रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कार्यक्रमाच्या स्थळी या हॉटेलवरून निघाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत अनिल देसाई देखील आता आंदोलनासाठी रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमधून आंदोलन स्थळासाठी निघाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।